स्पर्धा आपण पाहतोय पाटील चषक 2025. दोन्ही टीमचं या ठिकाणी करूया स्वागत आणि मॅचला करूया सुरुवात. साईनाथ अर्णाला यावेळेस क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करतोय त्या ठिकाणी सर्वेश्वर चिखलडोंगरीचा संघ. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर मनीष वैती या खेळाडूला आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हर्षद तांडेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर अमित तांडेल. कालची रात्र विसरता कामा नाहीये. अतिशय जबरदस्त खेळ आपण पाहिली होती. जवळपास 80 धाव्याचे टार्गेट न भूतो भविष्य मी तर म्हणेल, कारण जवळपास तो पहिला मॅच पांडू वर्सेस अर्णाला विसरता कामा नाहीये. 80 धावा कुठल्या होत्या त्या मॅचमध्ये, मात्र पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं या टीमला. मात्र नक्कीच नो डाऊट एक वेगळा बदल या टीममध्ये पाहिला. ऑफ साईडला विथ टो चेंडूला खेळले गेले. डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. अतिशय सुंदर टिपलाय कॅच आणि खेळ संपलाय त्या ठिकाणी. बॅटर मिस्टर मनीष यांचा आउट. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला डॉट आल्यानंतर कुठेतरी ऑफस्टम्पच्या वरतून मारण्याचा प्रयत्न होता. एक चांगला झेल तिकडे जयेश होते त्या ठिकाणी. एक चांगला झेल टिपला गेला आणि पहिला ब्रेक थ्रू आलाय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, अजूनही खाता उघडला नाही. सर्वेश्वर चिखलडोंगरी विरुद्ध साईनाथ अर्णालामध्ये आपण मॅच पाहतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर एक गाव एक संघ आपण मॅच पाहतोय. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. साईनाथ अर्णाला 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, अजूनही खाता उघडून दिलं नाहीये. गोलंदाजी मार्गवरती प्रभावित करतोय अमितला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय वेदांतला आपण पाहतोय. वेदांत आपण नवीन बॅटर पाहतोय. डावकर आताचा नवीन फलंदाज येताना पाहतोय. मग फील्डमध्ये सुद्धा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसणार आहेत. एक सुद्धा एक कॉम्बिनेशन असते, रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन असते. त्या क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना आपण पाहतो. आणि पॉवर प्लेचा षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये आपण पाहू शकतात की मोठा धावा अजून येणारे 4 चेंडू आहेत. पहिल्या षटकात अजून 4 चेंडू मार्ग असतात. ओहो, फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंट लाईनला चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल कंप्लीट. एकेरी धावेने श्री गणेश होते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 1. इथे कुठेतरी मी तर म्हणेल विपुल ट्राय करायला होती फिल्डर न द्या, कारण एक महत्त्वपूर्ण विकेट होती. उंच असा खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. खास करून वेदांत खेळाडू आहे. चिखलडोंगरीचा टॉप क्लास म्हणजेच स्फोटक आणि विध्वंसक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. त्या खेळाडूचा तो कॅच होता आणि तो प्रयत्न त्या ठिकाणी करायला होता. बॅकफील्डला जाऊन मागे आला होता. अगदी एसटीच्या क्लोज येऊन या स्ट्रोकला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप आणि डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून बघा, रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल की अगदी लाईन सोडून जाणारा तो आपण चेंडू पाहिला. वाईटचा इशारा. या वाईटने धावसंख्या झाली आहे ती फडकावर 2. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि इथून 50 ते 60 धावा होणं गरजेचं आहे. निश्चितच 50-60 मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न. हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर होते. पंच आमच्या दिशेने होते. सर तुम्ही उल्लेख केला होता की झेल टिपण्याचा ट्राय केला होता. तिकडे वेदांतला सुद्धा संधी होती की चेंडूला फ्लिक करायचं आहे. फक्त त्या चेंडूवरती फक्त दिशा दाखवली, कारण की वेदांतला सुद्धा माहिती आहे की मला मॅचला आधी स्टार्ट करायचं आहे, माझ्या इनिंगला सर स्टार्ट करायचं आहे. वेदांतला संधी होती फ्लिक करण्याचे, नो डाऊट. विपुल चांगला उल्लेख तू केलास. मात्र कुठेतरी 2 माइंडमध्ये तो स्ट्रोक खेळला गेला. म्हणजे तो विचार त्याचा वेगळा होता. ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर चेंडू आत वळण गेला, म्हणजे लेग ब्रेक आपण पाहिला. त्यानंतर मग त्याने आपल्या बॅटचा तो फेस ओपन केला होता वेदांतनं. 3 धावा फळकावर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला फटका आपण चांगला पाहतोय. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेट डीपमध्ये. फिल्डर येतोय डेल्मॉन. चांगलं क्षेत्ररक्षण डेल्मॉनकडून त्या ठिकाणी केलं गेलं. स्ट्राईक एंडला थ्रो येतोय. 1 धाव मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक आणि फलकावर धावा आपण पाहतोय. 4 चेंडूंच्या खेळीच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 धावा. 4 धावा धावफलक देखावलं गेलं. सिंगलने धावफलक चालू होते. हे पॉवर प्लेचे षटक खूप चांगली गोलंदाजी करतो. अमितला आपण पाहतोय. अजूनही बॅट्समॅनला हात घोळण्याची संधी दिली नाहीये. ओहो, जलद वेगाने चेंडू हाताळलाय. खोलवा टप्पाचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. बघ, एक चांगलं षटक हातावतोय.
चेंडू खुलवा टप्प्यात चेंडू होता, लेफ्ट केले गेले चेंडूला, असं कुठेतरी मनात होते की आउटसाईडचे ऑप्शन जास्त होता, पण नाही, पंच आपल्या दिशेने वळले नाही. डॉट चेंडूची सांगतो होते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफल करत धावा 4. टेनिसचं क्रिकेट जगतामध्ये प्रसिद्धी मिळवणारा हा संघ आहे साईनाथ अर्णाला. एक जुना जाणता हे नाव संघाचं आपण जर पाहिलं ते जुनं जाणतं नाव आहे. पुन्हा एकदा समर इन डिलेव्हरी. इथून जर विचार केला ना तर मित्रांनो, वेदांतला एक अपेक्षा होती की चेंडू थोडासा बाउन्स होईल, थोडासा चेंडू उचले गेल, या कारणासाठी त्याने तो वेगानं बॅटचा फोर्स यूज केला होता. मात्र चेंडू पडल्यानंतर काही काळ खाली बसला, अगदी बीट झाला बॅटर त्या ठिकाणी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलं गेलं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण धावसंख्या ही फलकावर पाहतोय ती म्हणजेच फक्त आणि फक्त 4 धावा. प्रवास सुरू झाला आहे, प्रवास अजूनपर्यंत संपला नाही, मात्र ही प्रवासाचा ही सुरुवात आहे. आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये कुठेतरी एक संधी असते समोरच्या संघाला, ते म्हणजे जवळपास सर्वेश्वरी या टीमकडून एक अपेक्षा होती की पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा विपुल या फलकावर यायला हवे होत्या, जेणेकरून आपण एक टार्गेट डोक्यामध्ये सेट केलं असेल. मग अशी तुकाराम सरांनी चर्चा केली दोन्ही कॅप्टनसोबत, त्यावेळी एकाने म्हटलं होतं की 50 ते 60 धावा. येस, ओके, 50 ते 60 धावा 5 ओव्हरची मॅच, 50 ते 60 धावा तुम्हाला या 5 ओव्हरमध्ये करायचे आहेत. तर सुरुवातीपासूनच तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट 10, 11, 12 या रिक्वायर्ड रन रेट तुम्ही सुरुवातीपासून खेळत राहिलात तर तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकाल. तर ती सुरुवात या ठिकाणी कुठेतरी आपण कमी पाहिली. निश्चितच, कारण की फ्लाइंग स्टार्ट जर का तुमच्या धावफलकाला असते तर धावफलक नंतरला सुद्धा खूप चांगल्या स्थितीमध्ये असते. आपण पहिल्या मॅचमध्ये सर सुद्धा पाहिलं होतं की पहिल्या मॅचमध्ये फक्त धावफलकावरती 3 धावा आल्या होत्या. त्यानंतरचं दुसरं षटक, त्या दुसऱ्या षटकामध्ये अनामारी 25 धावा आल्या होत्या. आता इथे सुद्धा चित्र पण असं पाहायला मिळेल का, कारण की अमितच्या पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. नेस्टर आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आलं. पॉवर प्लेचं दुसरं सुद्धा षटक असणार आहे. इथून सुद्धा आपण पाहू शकता की सर्कलच्या आतमध्ये फिल्टर जास्त दिसत आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर का धावफलक चांगलं सेट करायचं असेल, कारण की मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की 30 धावा पॉवर प्लेमध्ये झाल्या होत्या. इथून 30 नंतर ते चेस सुद्धा खूप चांगलं झालं होतं, कारण की धावफलकाची परिस्थिती आपण पाहिली की पहिल्या मॅचमध्ये 66, ती मॅच सुद्धा एंड मुवमेंटपर्यंत गेली होती. त्यानंतर 57चा फाटला सुद्धा झाला आहे. मग इथून तुमच्या जशा प्रकारे सरांनी उल्लेख केला की टॉस्को बॉक्समध्ये जेव्हा कर्णधार आले होते 50+, हो स्टंपच्या आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता येतोय. बघा पॉवर प्लेचे षटक आहे सर, इथून डॉट थोडेसे जास्त येत आहेत. येणं गरजेचं आहे. अवांतर चेंडूची कदाचित ती अपेक्षा केली होती, मात्र एक विचार केला पण तर जास्तीत जास्त चेंडू बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न होतोय. ऑन साईडला फटका जोरकस खेळायचा होता, उंची जास्त घेतले, चेंडू हवेत आहे. जयू चेंडूच्या खाली, अंदाज घेता आला नाही जयूला त्या ठिकाणी. अंदाज जर घेतला गेला असता तर कदाचित हा कॅच जयू टिपू शकला असता, मात्र जयू देखील तेच म्हणतोय की सूर्याची प्रखर किरण माझ्या डोळ्यासमोर आली, त्या कारणास्तव चेंडू मला आईसाईड झाला नाहीये, अंदाज मला तो घेता आला नाही चेंडूचा. मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बघा दोन्ही चेंडूंचे आतापर्यंत खेळ झाले. धावफल करता 8. बघा चौकार आले, चौकारनंतर मोमेंटम टिकून ठेवून हे सुद्धा पाहावं लागेल. हो पुन्हा एकदा फटका वेगाने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकडून चूक होते. मागे चांगलं बॅकअप होतं, सिंगल कंप्लीट होताना दिसतंय. बघा सर चांगलं, येस पंचांनी इशाऱ्याने बॅटचा 1 रन असणार आहे. बघा इथून चान्स आहे की मोठी फटकी खेळण्याचं मनामध्ये माइंडसेट आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही दिसत आहे. म्हणजे गोलंदाजाचा दर्जा खूप आपण चांगला पाहतोय साईनाथ अर्नाळा या संघाचा. हो पुन्हा एकदा आतमध्ये येऊन मारण्याचा पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा आहे. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना धावफलका धावा 10 रन ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. आणि असं असतंय विपुल की सगळ्याच गोष्टी मोठ्या फटकाने पूर्ण होत नाहीत, त्या ठिकाणी कुठेतरी तंत्रशुद्ध खेळी देखील असणं गरजेचं आहे. इथे बघा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, भले तो मागचा चेंडू वाईट गेला असेल, मात्र तो वाईट चेंडूवर मी म्हणेन झाकण टाकणारा चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू, अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेला नेस्टर मार्फत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. खूप चांगला उल्लेख केला होता. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन सर्व काही तुम्ही चांगला उल्लेख केला होता की मोठ्या फटकांवर अवलंबून असते, पण मनामध्ये जेव्हा पॉवर प्लेचे षटक असताना सर माइंडसेट क्लिअर असावा. तिकडे आपण पाहतोय की दोन्ही बॅटर वेदांत असू दे की एकच माइंडसेटने दिसतात हर्षद की फक्त मोठे फटके, फक्त प्रहार केला जातो. असं नाही की एखादा चांगला चेंडू आलेला चांगल्या चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न नाही केला जात आहे, फक्त प्रहार करणं. पण धावफलकर थोडीशी संत गती आहे. धावफलकर धावा 11. चांगला उल्लेख तू देखील केलायस. आडव्या बॅटनं चेंडूला खेळला गेलाय, गॅपमध्ये इन टू द गॅप.
चेंडू मात्र वेगानं निघून जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पाटील परिवार चषकातील हा एक दर्जेदार षटकार. 6. थँक्यू डीचे. षटकार आलाय आणि धावसंख्येचा वेग वाढला या ठिकाणी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावा फलकाकडे लक्ष दिलं तर धावा झाल्या त्या 17. मग अशी विपुल तू म्हटलं की कुठेतरी नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. तिथे इथून कुठेतरी एक माइंडसेट केलं असेल की मोठे फटके खेळायचे आहेत. नो डाऊट तुमचा माइंडसेट असणं गरजेचं आहे. मात्र प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठा फटका खेळण्यासाठी येईल हे मात्र निश्चित नसतं. त्या कारणाचं मी नक्कीच इतकं म्हणू शकतो विपुल की कुठेतरी जशी स्थिती आहे ना, जशी मैदानाच्या आतमध्ये स्थिती आहे त्या स्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं असं. आपण म्हणतो ना की जसा देश तसा वेश. इथे तसाच स्थितीमध्ये खेळणं गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच खूप चांगला उल्लेख केला की कशा प्रकारे ग्राउंडची परिस्थिती, तुमच्या मनामधील माइंडसेट, आपण मैदानाच्या आतमध्ये निगेटिव्ह माइंडसेट डबल तुमच्या मनामध्ये थिंकिंग चालू असते की हा पॉवर प्लेचा षटक आहे, फक्त मोठे फटके खेळण्याची थिंकिंग असेल. ती थिंकिंग मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला तुमचे निगेटिव्ह माइंडसेट बाहेर ठेवून याचा एक पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करायची आहे. की धावफलक बघा शेवटच्या चेंडूवरती षटकार आहे. धावफलकाची परिस्थिती थोडीशी काय न सुधारली. धावफलक 6 पुढे सरकताना आपण पाहिलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 नवीन गोलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक आता इथून आपण पाहतोय वेदांतला सुद्धा आपण पाहतोय आणि हर्षदला एक सलामीवीर बॅटर. हो स्विच करण्याचा प्रयत्न होता पण आमच्या दिशेने होता वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकार धावा 18 अमित न्यू बॉलर्स आपण पाहतोय. आपला जवळपास दुसरा स्पेल हाताळण्यासाठी येतोय आणि अर्णाला टीम मधील हा एकमेव गोलंदाज मित्र म्हणे दुसरा स्पेल हाताळणारा. कारण रात्री देखील शिवनेरीच्या चषकामध्ये देखील 2 स्पेल मी अमितचे पाहिले होते. फुल टॉच चेंडू यावेळेस फटका आपण पाहिलाय तर जवळपास फाईन लेगच्या क्षेत्राने चेंडू निघून जातोय. तो म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बघा फुलटॉच चेंडू होता. फुलटॉच चेंडू कुठेतरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एज लागून चेंडू आपल्याला 1 बाउंस सीमारेषा बाहेर जाताना दिसला. बघा चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे सरकताना दिसते. धावफलका धावा 22. वेदांतला आपण पाहतो आणि हर्षदची जोडी मैदानाच्या मध्ये चांगली खेळ घेते. धावफलक जलद गतीने. हो चेंडू जातो हवेमध्ये. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न आणि चेंडू टिपला हातामध्ये. एक सेफ हँड मध्ये झेल. वेदांत बॅक टू द डिपार्ट्स. कमांड डीजे. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल. अगदी पुढ्यातील चेंडू होता मात्र त्या ठिकाणी बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि चेंडू हवेत खेळला गेला होता आणि यष्टीरक्षक अगदी त्या झेलच्या खाली आला आणि अतिशय सुंदर कॅच त्या ठिकाणी मात्र टिपला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. एक मोठी विकेट त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेदांत परतोय डग आउटच्या दिशेनं. बिग मॅच, मोठी मॅच आहे. साईनाथ अर्णाला एका साईडला आहे तर एका साईडला आपण पाहतोय सर्वेश्वर चिक्कल डोंगरी हा एक आपल्याला संघ पाहायला मिळतोय आणि हा देखील संघ एक नामांकित संघ आहे. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये नक्कीच सर्वेश्वर चिक्कल डोंगरी या टीमचा देखील परफॉर्मन्स पाहिला आहे. बाले अँड कंपनी आणि बालेचं नक्कीच मी कौतुक करेन. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच या संघानं भले पराभवाच्या छायेत संघाला जावं लागलं होतं नो डाऊट. मात्र त्या बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेत या संघानं एंट्रीज केली होती हे महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय ना त्यावेळेस त्या स्पर्धांचा अनुभव आणि खास करून या क्रिकेटचा अनुभव आपल्याला मिळतोय. निश्चितच खूप चांगला उल्लेख केला सर. बघा आपल्या नावामुळे जाणले जातो पण आपला जो खेळ असतो ना त्या खेळामुळे आपण ओळखला सुद्धा जातो. सर्वेश्वर चिक्कल डोंगरी असो ते साईनाथ अर्नाळ असो दोन्ही संघ आपण नामांकित संघ जसा उल्लेख केलं. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकारी धावा 22. इथून ब्रेक थ्रू आला. इथून जर का ब्रेक थ्रू आल्यानंतर मोमेंटम कायम ठेवायचं असेल तर इथून जर का आपण या षटकामध्ये एखादा दुसरा असं डॉट आला तर मोमेंटम सुद्धा कायम राहते. आणि इथून जर का बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय इथून मोठे फटके.
इथून जर का मोठे फटके आले तरी कुठेतरी मोमेंटम शिफ्ट राहील. जी धावफलकाची जी गती आहे तिला धावफलक एक स्टेबल राहील. इथून जर का मोठं धावफलक सेट करायचं असेल, तिसरं षटक आहे, कुठेतरी आपण मॅचला वळण देताना षटक सुद्धा असतं. कारण की इथून जर का मनामध्ये माइंडसेट एक क्लिअर असेल की आपण फक्त मोठे फटके नाही की सिंगल डबलनी स्ट्राईक रोटेशन म्हणजे धावफलकाला चालू ठेवायच्या. क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण पाहतोय थोडासा बदल होताना दिसतोय. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. डबल टू 22 गोलतीची मारवरती अमितला आपण पाहतोय. बघा थोडंसं शॉर्ट थर्डमॅनला थोडंसं घेतलं तर वाईट दिशेने आणण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होण्याचा प्रयत्न दिसतोय. ओहो, पुन्हा एकदा बॅट फिरवली जाते. मोठे फटके खेळण्याचा माइंडसेट आहे, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. टॉट चेंडूची सांगता होते. 3 चेंडूचा आतापर्यंत घेस झालाय. धावफलक धावा डबल टू 22. डॉट बॉल आलाय. धावा झाल्यात त्या 22. आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की मोठे फटके येणं गरजेचं आहे. समोरचा संघ साईनाथ अर्णाला आहे, मोठा संघ आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. नो डाऊट मोठा संघ आहे साईनाथ अर्णाला, नो डाऊट मोठा संघ आहे. मात्र आज या पाटील परिवाराच्या या पाटील चषकामध्ये बऱ्याचशा खेळाडूंची कमतरता देखील साईनाथ अर्णाला या टीममध्ये आहे. आपण पुढचा फटका आहे, ऑन साईडला टर्न केलाय. इनफिल्डच्या वरून चेंडू थांबणार नाही आहे. दान 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 करत चेंडू मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मात्र खणखणीत चौकार. 4. थँक्यू डीचे. या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 26. आज प्रशांत करत नाहीयेत. एक नामवंत खेळाडू आज या टीममध्ये नाहीये. कालच्या रात्रीमध्ये मी त्याला पाहिलं होतं. नो डाऊट एक अखिल भारतीय खेळाडू आहे. आज म्हणायचं गेलं तर अर्णालाचा एक ब्रँड आहे असं म्हणू शकतो आपण की विराटचा गौरव आहे जर आपण म्हणायचं गेलं तर प्रशांत करत यांच्याविषयी. त्यानंतर म्हणायचं गेलं तर विनायक भोईर देखील आज नाही आहेत. एक आणखीन एक सितारा लक्षात ठेवा अर्णालाचा. तर काही नामांकित खेळाडू देखील आज या साईनाथ अर्णाला संघामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे समोरच्या संघानं हा देखील विचार केला असेल की नो डाऊट प्रशांत नाही आहे, विनायक भोईर नाही आहेत, तर थोडंपास प्रमोद देखील नाही आहे. त्याच्यामुळे जवळजवळ 60, 70, 50, 55 कुठेतरी समाधानकारक धावसंख्या कदाचित या धावसंख्येचा पाठला असेल. शॉर्ट बॉल आणि अक्षरच्या यावेळेस चेंडू कदाचित आत आला असेल. अगदी म्हणायचं गेलं तर मी इतकंच म्हणू शकेल विपुल की ही परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली होती. चेंडू येते डॉट. खूप चांगला उल्लेख केला तुम्ही. ते बरेचसे खेळाडू नाही आहेत, पण ते खेळाडू नाही असताना मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ कसा आहे, खेळायच्या मनामध्ये इंटेंट कसे आहेत, खेळण्यासाठी क्लिअर माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळतायत का? कारण की जे नाही आहे त्याचा विचार नाही. हो सुरेख डिलिव्हरी आपण पाहू शकता. एका बाउन्सर नंतर पुढे खेळण्यासाठी मजबूर केले गेला. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 26. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 26 धावा झाले आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. या 12 मध्ये किती? कमीत कमी 20. अपेक्षा इतकी मोठी नाही. कमीत कमी 20 धावा या 12 मध्ये. अमितचा आपण 2 स्पेल पाहूया. चला इथं अमितचा आपण 2 स्पेल पाहिलं. फक्त आणि फक्त 13 धावा अमितनं आपल्या 2 स्पेलमध्ये दिलेत. त्याच्यामध्ये 8 चेंडू अमितनं डॉट टाकलेत. लक्षात ठेवा 2 सफलता देखील अमितनं प्राप्त केले आहेत त्या आपल्या 2 स्पेलमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी अमित मार्फत या मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. 26 धावा झाल्या आहेत. मी म्हटलंय ना की 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे विपुल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भले या 12 चेंडूमध्ये 30 नकोत, पण कमीत कमी या 12 चेंडूमध्ये 20 धावा. तर कुठेतरी 46, 46 धावा, 47, 48 धावसंख्या आपण समोरच्या टीमला जिंकण्यासाठी देऊ शकतोय. आणि इथपर्यंत पोचावं लागेल, त्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल. तो म्हणजेच सर्वेश्वरी चिखलडोंगरी या टीमला निश्चितच प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल. गोलंदाजी मारमध्ये बदल होते. गोलंदाजी मारमध्ये पण विघ्नेशला पाहतोय. चौथा षटक घेऊन आल्यात विघ्नेश. धावफलक धावा 26. 26 धावा धावफलकात लगावल्या गेल्यात. चौथा षटक आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पाहू शकता अमित आणि अमितचा अशा प्रकारे उल्लेख केला होता की अमितने खूप सुरेख 12 चेंडू हाताळले होते. 12 मधील 8 निर्धाव चेंडू हाताळले होते. खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. सर्वेश्वर चिखलडोंगरीचा तर मनामध्ये असेल की इथून 20 धावा सरांनी अशा प्रकारे उल्लेख केला. ओहो, पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला पाहत राहतील. चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार. चौकार. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे, अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी आपका क्या होगा. थँक्यू. खूप चांगला चेंडू हाताळला होता. तिकडे यष्टीरक्षकाची साथ नाही मिळाली. मग त्यानंतर आपण पाहू शकतो शॉर्ट टर्नमेंटचा खेळाडू सुद्धा चेंडूवरती पोहोचू शकले नाही. फक्त चेंडूला पाहत राहिले आणि चेंडू आपण लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहिला. सीमारेषे पार. 4ने धावफलक पुढे सरकताना धावफलक धावा 30-30.
ओहो, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकता बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. त्यानंतर कमबॅक पाहतोय टॉट चेंडूची सांगतो ते. बघा इथून आपण जर का विचार केला बॅट फिरवणे पूर्णपणे बॅट फिरवली जाते, बॅटचा फेस पूर्णपणे ओपन केला जाते, त्यानंतर बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. म्हणजे बॅटमधून जो फटका एक्झिक्यूट करण्याचा माइंडसेट आहे तसे फटके बॅटमधून अजून दिसत नाहीये. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला, जयेश गरेच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे थांबवतोय. चला आई जीवदाणी अर्णाला आणि ओमकार 11 निलेगाव दोन्ही टीम या ठिकाणी दाखल झाल्या असतील तर आपल्या येण्याची नोंद करायची आहे. ही इनिंग संपल्यानंतर दोन्हीही टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये असायला हवेत. आई जीवदाणी अर्णाला आणि ओमकार 11 निलेगाव ही इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये असायला हवेत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झाला, बॅटर बीट झाला, यष्टीरक्षक आणि चेंडू मात्र धन 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 निघून गेलाय लेग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मिळतोय नशिबाचा चौकार 4. थँक्यू. या चौकाराच्या सहाय्याने धावा संख्या झाल्या आहे ती 40 धावा या फलकावर पाहायला मिळते आहेत. हर्षद वैती तब्बल 9 चेंडू 26 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आपल्या टीमची एक बाजू सांभाळणे ती म्हणजेच हर्षद वैती यांना. पुन्हा एकदा जोरकास फटका आहे, चेंडू मात्र डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये निघत होतोय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त या फटक्यावर मिळेल ती एक धाव. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच तब्बल 41. अजूनही विचार केला आपण तर तब्बल 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विपुल तरी 7 चेंडू पण यासारखं या षटकामध्ये जर का आपण विचार केला तर 2 चौकार सेम. लॉंगलेगच्या दिशेने यष्टीरक्षकाची चूक होताना दिसले. तिकडे शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूचं सुद्धा बॅकअप सुद्धा नाही झालं. ते 8 धावा आपण जर का कॅल्क्युलेट केल्या जर का क्षेत्ररक्षण चुकी मुलाला मग गोलंदाजाचं सुद्धा मनोबल थोडंसं खचलं जातं. शेवटचा आणि अंतिम चेंडू, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका धावा 41. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. थँक्यू. जय श्रीराम. येत्या जवळपास जानेवारीच्या त्या रविवारी, एप्रिलच्या त्या रविवारी मग म्हणायचं गेलं तर 8 एप्रिल प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 41 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. राम नवमी जवळजवळ म्हणायचं गेलं तर अर्नाळा परिसरातील एक सर्वात मोठी यात्रा ही विसरता कामा नये. या परिसरात एक मोठी यात्रा या रामनवमीच्या दिवशी आपण पाहिले आहे आणि त्याची आठवण आमच्या डीजेकडून केली गेली आहे. मॅच सुरू आहे. 4 षटकांचा खेळ संपला आहे. 41 धाव फलकावर आले आहेत. येणारे 6 चेंडू, 6 मध्ये 10 म्हणजे जवळजवळ 50. 6 मध्ये 9 10 जवळजवळ 50 म्हणजे रिक्वायर्ड रन रेट तुम्ही कमसे कम 10चा रिक्वायर्ड रन रेट समोरच्या संघासमोर ठेवू शकता आणि त्याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे बॉलर अंतिम षटक जवळपास स्लॉगर स्पेशलिस्ट आपण म्हणू शकू करण गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू बैठक स्ट्रोक खेळला गेला, अगदी गुडघ्याला विकेटवर टेकून स्ट्रोक खेळला गेला. मागे जयू आहे प्रोडक्शनसाठी. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो चांगला पाहायला मिळत नाही जयू यांचा. चेंडू पडल्यावर थोडासा टर्न झाला आहे. अचूक थ्रो आला असता तर कदाचित बॅटर डेंजर झोनमध्ये होता अमित. मात्र नशिबाची साथ. या पैकीवर मिळतील 2 धावा. 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 43. 43 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. धावफलकर धावा पर 43 पाहता. इथून बघा 2 धावाले मोमेंटम सुद्धा आपल्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. हर्षद अजूनही ऑन आहे. हर्षद आपण एक सलामीवीर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहत होतो. अजूनही आपली विकेट टिकून मैदानाच्या एक इम्पॉर्टंट खेळी करतोय आपल्या संघासाठी.
ओहो ऑफ साईडला फटका चांगला थोडासा फटका फसला गेलाय. वन बाउन्स क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईपर्यंत एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाच्या नादात धावजीच्या रूपात गडी बाद असणार आहे. पंचांच्या दिशेने वळतील. थँक्यू. नक्कीच काय तो एक वेळ होता, काय तो एक जमाना होता आणि काय ते पूर्वीचं क्रिकेट होतं. या सगळ्या आठवणी समोर डोळ्यासमोर आल्या. या गाण्यानंतर धावसंख्या झाली ती 44 आणि विकेट आतापर्यंत पडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच सर्वेश्वर चिखलडोंगरी या टीमच्या 3. चांगलं गीत वाजलं गेलं खरोखरच विपुल. पूर्वीचं क्रिकेट ज्यांनी ज्यांनी खेळलं आहे ना त्यांना नक्कीच ते पूर्वीचं क्रिकेट आठवत असेल. कारण पूर्वी आताच्या घडीला जर पाहिलं आपण तर आज आताच्या घडीला प्रत्येकाजवळ नक्कीच ब्रँडेड जर्सी आहेत, ब्रँडेड ट्रॅक आहेत. पूर्वी ट्रॅक नव्हते, अशा प्रकारच्या जर्सी नव्हत्या. तर एक ब्रँडेड शूज देखील पूर्वी कोणाच्या पायामध्ये पाहिले नाही. पूर्वीचं क्रिकेट चप्पलवर खेळलं जायचं, पूर्वीचं क्रिकेट पॅन्टवर खेळलं जायचं. पूर्वी नक्कीच मी तर म्हणजे आज बिस्लरी बॉटलचं पाणी पितोय, पूर्वी ते बिस्लरी बॉटल नव्हते. एका ब्ल्यू कलरच्या पिंपातून पाणी प्यायचो आणि त्याच पिंपातून एकाच मगातून कधी कधी आपण तोंड देखील धुतलंय. अशा प्रकारचं आपण क्रिकेट खेळलो. आज वडापाव आहे, आज चायनीज आहे, आज बर्गर आहे, सगळं काही खाद्य आज प्रत्येक ग्राउंडवर मिळतं. मात्र पूर्वी काय होतं, फक्त पार्लेजीचा पुडा तो सोबत खिशात टाकायचा, पाण्यामध्ये उडवायचा आणि ते खायचं. हे पूर्वीचं क्रिकेट. ते गाण्यावरून ते सगळं पूर्वीचं क्रिकेट आठवलं. आज तुकाराम मांगेला आमच्या समिती असते नक्कीच काही आठवणी अजून त्या आठवणींना उजाला आला असतात. धावसंख्या 44. मॅचच्या दिशेने जाऊया आपण आणि विकेट पडले आहेत त्या 3. खूप चांगला उल्लेख केला सर तुम्ही. पूर्वीचं क्रिकेट आताचं क्रिकेट कुठे नेऊन ठेवलंय. आताचं क्रिकेट जर का सर आपण पाहायला गेलो तर रिअल क्रिकेट आणि कुठे आणि रील क्रिकेट कुठे आहे. आपण अनेक स्पर्धा पाहतो की 40+ स्पर्धा सुद्धा सातत्याने होतात. परवाच्या दिवशी नारंगी मास्टरचा संघ 40+ स्पर्धेला चॅम्पियनचा संघ ठरला. ओहो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये चेंडू जातोय. आपण जे क्रिकेटचा उल्लेख करतो की पूर्वीचं क्रिकेट आणि म्हणजे रिअल क्रिकेट, इथून अनेकशे खेळाडू असतील सर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून जाणले जात असतील. पण जे पूर्वीचे क्रिकेटर आहेत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रिअल ठेवले. त्यांच्या रील्स असो या एखादं सोशल मीडियावर त्यांचा फोटो कधीच तुम्हाला व्हायरल होताना दिसणार नाही सर. म्हणजे आपण जर का उल्लेख केला तर रिअल क्रिकेट कुठे आणि रील क्रिकेट कुठे ही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत सर. नक्कीच धावा झाल्यात 45. यावेळेस चेंडूची लाईन पाहिली आणि त्यानंतर मात्र चेंडूला सोडून दिलं गेलं बॅटर्स मार्फत. अगदी चेंडू योग्य आहे पंच म्हणतात आमचे गंभीर सर. हा एक नक्कीच निर्धाव चेंडू असेल. स्लॉक षटक आहे. जवळपास इथून प्रत्येक चेंडूवर धावा जमा करणं हे गरजेचे आहेत. चिखलडोंगरी या टीमला मात्र इथे चेंडून सोडून देण्याचं काम हे मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. धावसंख्या झाली आहे ती 45. पूर्वी नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं विपुल, त्यामुळे नक्कीच त्या पूर्वीच्या स्टार क्रिकेटपटूंचा आपल्याला खेळ फक्त याची डोळा पाहायला मिळाला. आता तर मात्र एक षटकार मारला की त्याचा रील बनतोय. मात्र एखादा बॅटर ज्यावेळेस 5 चेंडू डॉट करतोय त्यावेळेस तो रील का टाकत नाहीये. या गोष्टी सुद्धा चर्चा केली जाते की तुमच्या आतमध्ये जे बॅड साईड थिंकिंग ते सुद्धा तुम्ही. फटका चांगला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू काही लॉंग ऑफचा क्षेत्र विकनेस सुद्धा होते. चेंडू निघून जाते सीमारेषा पार. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये षटकार. कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो आहे यो वन साइड. रिप्ले पाहू शकाल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये सरळ बॅट ना म्हणजे म्हणायचं गेलं तर सीधी बात, नो बकवास. चेंडू आउट ऑफ द पार्क. कडक फटका खेळला गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. षटकारांना मात्र धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्या आहेत 51. सध्याच्या घडीला नक्कीच या क्रिकेटनं अनेक खेळाडूंना प्रसिद्धी दिली आहे. या क्रिकेटनं अनेक खेळाडूंना व्यवसाय मिळू दिला आहे. मात्र मित्रांनो नक्कीच इथे सांगू इच्छितोय की मात्र ज्या घरट्यानं तुम्हाला ऊब दिली आहे ना त्या घरट्याला कधीही विसरू नका जगूभाऊ. कारण त्याच घरट्यानं आपल्याला ऊब दिले आहे, त्याच घरट्यानं आपल्या पंखांना बळ दिलं आहे आणि त्याच घरट्याच्यामुळे आज आपण या भरारी आकाशामध्ये घेऊ शकतोय. त्याच्यामुळे त्या घरट्याला विसरू नका. माझं बोलण्याचं कारण एकच आहे की ज्या संघातून तुम्ही मोठे झालात, ज्या संघाने तुम्हाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे त्या संघाला कधी विसरू नका. धावा झाल्या ते 51. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं होतं. इथे मात्र रिक्स घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये. धोका पत्करला गेला आणि धोका मात्र अंगाशी नडला गेलाय. या शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात मिळत आहे विकेट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय.
5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर सर्वेश्वर चिखल डोंगरी हा संघ थांबला गेला 51 या धावसंख्येवर आणि 52 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत साईनाथ अर्णाला या टीमला. मात्र मी वळतोय नाणेफेकीच्या दिशेनं. आई जीवदानी अर्णाला टीम कॅप्टन, आई जीवदानी अर्णाला टीम कॅप्टन आणि ओमकार 11 निलेगाव टीम कॅप्टन. आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. आई जीवदानी अर्णाला आणि ओमकार 11 निलेगाव या दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला या वळू आपण आमच्या डीजेच्या दिशेनं. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा अर्णाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. संघाचा भक्कम पॅकर हाय. ओंकार कदम दादा दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम पॅकर हाय. सदनन पाटील दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. चौकर छटकर मारून करतो धावनचा वर्ष. चौकर छटकर मारून करतो धावनचा वर्ष. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं. थँक्यू प्रशांत घरत. खरोखरच अर्णाला गावाचा गौरव मी तर म्हणेल. प्रशांत घरत याच्या नावाचं एक गीत टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. निलेगाव टीम कॅप्टन. यस निलेगाव आहे. आणि अर्णाला संघ आहे का टीम कॅप्टन अर्णाला? टीम कॅप्टन अर्णाला आई जीवदानी टीम कॅप्टन येत आहेत. आणि नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय निलेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक करावी. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना असेल. एका साईडला आई जीवदानी अर्णाला आणि एका साईडला निलेगाव ओमकार 11 निलेगाव या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. बघा छाप आणि काटा असा तो कॉईन आहे. कोण बोलणार? अर्णाला टीम कॅप्टन. छापचा कॉल आहे अर्णाला टीम कॅप्टन. आणि यस या ठिकाणी काटा येतोय. निलेगाव संघ नाणेफेक जिंकतोय. दादांना विनंती करतो दादा आपण बसून घ्या. नाणेफेक जिंकलायस मित्रा. सगळ्यात आधी तुझा निर्णय काय असेल? सर आता निर्णय कळवायचा आहे सर. विचार करून सांगतो तुम्हाला. ओके दादा पंचांग बघतील आणि सांगतील. वेळ देऊया आपण त्यांना. मात्र काय म्हणशील दादा या संपूर्ण स्पर्धेविषयी? खूपच म्हणजे खूपच चांगली स्पर्धा आहे. सर्व ठिकाणी बाउंड्री चांगल्या आहेत. ऑल साईड फुल साईड आहे. पूर्ण कुठे डिक्लेरेशन नाही काही नाही. खूपच चांगली स्पर्धा झाला. दादा आपण निर्णय थांबवलाय. कदाचित आपले काही खेळाडू यायचे बाकी आहेत का? ओके विचार करून तुम्ही सांगणार आहात. पाटील परिवाराची स्पर्धा आहे. नक्कीच निर्णय थोडासा या ठिकाणी थांबवला जातोय. ते चर्चा करतात त्यांना निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. अर्णाला टीम कॅप्टन सोबत चर्चा करूया आपण. दादा तू या ठिकाणी टॉस जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलंस. क्षेत्ररक्षण घेतलंस. अजून डिसिजन पेंडिंग आहे. मात्र कदाचित माझ्या मते तुला बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण जर तुला बॅटिंग करण्याची संधी प्रथम मिळाली तर किती धावा अपेक्षित असतील या मैदानावर? 50 ते 60 मारण्याचा प्रयत्न करू. आणि जर क्षेत्ररक्षण करत असेल तर समोरच्या संघाला किती धावसंख्येवर थांबवशील? 40-45. क्या बात आहे. आज संपूर्ण संघ आहे तुझा की काही खेळाडू आज तुझ्या टीममध्ये कमी आहेत? अर्नाला मधले सर्व नवीनच प्लेयर आहेत टीममध्ये आज. क्या म्हणजे नवीन खेळाडूंना तू प्रमोट करतोयस या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. तुझं अभिनंदन असेल. काय म्हणशील या पाटील परिवाराच्या स्पर्धेसाठी? सुरुवात तर ह्याच ग्राउंडपासून क्रिकेटला केलेली आणि ही स्पर्धा तर अप्रतिमच. थँक्यू. या मॅचसाठी तुला देखील शुभेच्छा असतील आणि तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून या ठिकाणी अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. नाणेफेकीचा कौल जो आहे हा निलेगाव टीम कॅप्टननं जिंकला आहे.
डिसिजन पेंडिंग ठेवलाय. मॅच सुरू आहे. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक विपुल आणि त्यांच्या संवित तुकाराम मंगेला सर. सर वेलकम बॅक. अलीकडे रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने आपण लगेचच होतोय 52. एक मोठं टार्गेटचा पाठला करायचा आहे. स्ट्राईक एंडवरती आपण जयेश गरजला पाहतोय. नॉन स्ट्राईक विकास. पहिला चेंडू आतमध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू बनलाय सरळ षटकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पाटील परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा पाटील चषक 2025 आणि आज पहिला दिवस. अर्नाळा संघ पाठलाग करतोय 52 धावांसाठी. ॲज युजल टिपिकल जयेश गरज स्ट्रोक. बरोबर त्याचा आवडता फटका पायावरचा चेंडू होता आणि त्या पायावरच्या चेंडूला फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडूला पाठवलं केले का सीमारेषा पार षटकार. आऊट आऊट आऊट. आणि जयची खेळाडू देखील आपण पाहिली. जसा चेंडू बॅटला लागला यशेनं झेल टिपला. पंचांची निर्णयाची वाट न बघताना सरळ आपण पॅव्हलीच्या दिशेने चालू लागले आहेत. फार कमी अभावाने काही खेळाडू आपण बघताय त्यामध्ये जयेश आहेत. पहिला विकेट, पहिला एक षटकार आणि त्याला आलेला पलटवार विकेट. थँक्यू. विकेट पाहिजे होता तो विकेट आलाय. दुसऱ्या चेंडूवरती घडी बात होताना आपण पाहतोय. आणि टीमला म्हणजे सर्वेश्वर चिकलडोणे टीमला तर विकेट पाहिजे कारण बॅटिंग ऑर्डर आहे ना आज साईनाथ अर्नाळेची डीपली आहे, खाली आहे. क्रमांक 6-7 पर्यंत भरपूर बॅट्समॅन आहेत. त्याच्यामुळे जर मॅचमध्ये जिंकायचं आहे टीमला सर्वेश्वर चिकलडोंगरेला तर रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विकेट घेणं गरजेचं आहे. डेल्मॉन क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी येतोय. मग दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. धावफळ करत हवा असा नवीन बॅटर आपण डेल्मॉनला येताना पाहतोय. मग पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा मोठा म्हणजे आक्रमक खेळ खेळण्याचा माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये तशा प्रकारे सरांनी उल्लेख केला की डीप बॅटिंग आहे. बॅटिंग डीप आहे तर ॲडव्हान्टेज सुद्धा जास्त असणार आहे की आम्ही एक आक्रमक ही आमचा स्वाभाविक खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये 52 धावाचा पाठला करायचा आहे. थोडंसं जलद गतीने त्या पाठला करण्याचा प्रयत्न आहे. हो पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू डीप स्क्वेअरच्या दिशेने सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार षटकार. थँक्यू. आणि अर्नाला म्हटलं तर थोडासा अटॅकिंग खेळ, आक्रमक खेळ. मागे काय घडलंय विकेट गेल्या ते डोवरी पहिल्याच्या या चेंडूवरती जसा षटकार आला तर तसा फेस करताना डेल्मॉननं आणि लेफ्ट हँड डेल्मॉनला का पाठवले ती आपण सांगूया. डावखुरा गोलंदाज आहे जो आता गोलंदाजी मार्कवरती ज्या वेळेला डावखुरा गोलंदाज असतो ना स्ट्रॅटेजी असते लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँडर. जो नॅचरली आत येणारा चेंडू आहे ना त्याला फेस करण्यासाठी कदाचित उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा त्रास होईल, जो बाहेर जाईल. पण आता त्याच करता डेल्मॉनचा प्रयत्न 6W6 डॉट. 4 चेंडू झाल्यात. धावा करती 12. निश्चित एक तेरी एक मेरीचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्या दिशेने होत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफळकामध्ये ऍड होताना आता 13 मेरा. एक तेरी नंतर पुन्हा एकदा धावफळका धावा 13 मेराचं समीकरण. मग 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळका धावा 13. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं की ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मनामध्ये कुठेतरी माइंडसेट आहे. इथून एकच आहे अर्नाळ. अशा प्रकारे सरांनी उल्लेख केला की अर्नाळ म्हणजे आक्रमक खेळ खेळण्याचा माइंडसेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ. जसं आपण चर्चा करतो दोन्ही संघांवरती की आतापर्यंतचा प्रवास टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कसा राहिलाय त्यावरती चर्चा करूया. स्विंग अँड मिस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चकून जातो यशच्या हातामध्ये. वाईट आहे तो ती लाईन आहे, ती एकच आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाहेर जर चेंडू हाताला गेला तर मात्र पंच त्याला इशारा करतात. म्हणून काही जण जे ऑनलाईन बघतात किंवा काही कारण वाटतं की इतकं शफल केले आत आल्यात तरी काय, तर ती वाईटची एक लाईन आहे आणि ती पकडून आपण डिसिजन देतोय. त्याचकरता मागे वाईट चेंडू पाहिला होता.
13 धावा धावफलक शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकात देईल. शेवटच्या चेंडूमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक हातातून चेंडू मिस झाला. शॉटचा खेळाडू बॉलवरती आला, फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. मग कुठेतरी यष्टीरक्षकाने हातामध्ये जर का चेंडू टिपला असता तर डॉट सुद्धा आला असता. अखेरकार पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक धावा 14. घेऊया ब्रेक, ऐकूया एकदा डीजे मधुर सुमधीर संगीत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. कंपॅरिझन जर पाहिलं तर लक्षात येईल, कारण आता इथे धावफलकावरती 14 आहेत. त्या साईडला काय होतं, खराब सुरुवात होती. 4 धावा होत्या धावफलकावरती आणि तिथून उभारी घेऊन हा संघ चिकडोगणे संघ हा 51 पर्यंत पोहोचले आहे. मी चर्चा करत होतो जसं अर्नाळ्याचा संघ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर आपण वसई तालुक्यातील काही लिस्ट काढली टॉप 5ची, तर टॉप 5 मध्ये असलेला संघ आहे अर्नाळ्याचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला अशाच टॉप 5ला अपसेट करणारा चिकडोगणे संघ आहे. अशा प्रस्थापित संघांना धक्का देणारा हा सर्वेश्वर चिकडोगणे संघ आहे. म्हणजे एक ज्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपलं नाव केलेलं आहे असा अर्नाळा संघ आहे, आणि दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अपसेटर, परत पहिला उलटफेर करणारा, स्पर्धेमध्ये उलटफेर करणारा संघ म्हणून टीम सर्वेश्वर चिकडोगणेकडे पाहिलं जात आहे. तो संघ आहे. पहिल्या षटकाचा खेळ 14 धावा धावफलकावरती 24 चेंडूचा खेळ आहे आणि 38 धावा करायचे आहेत. 24-38चा सर चांगला उल्लेख तुम्ही केला की एक संघाचा जर का उल्लेख केला तर आपल्या खेळामुळे आणि एक संघ आपल्या नावामुळे, पण मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ कसा हे सुद्धा पाहण्याचे. ऑन साईडला फटका चांगला, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत एक धाव कंप्लीट होताना दिसतंय. एक धावफलक पुढे सरकताना धावफलक धावा 15. पण पाहतोय डेलॉनला कुठेतरी डॉमिनेट करताना पाहतो, एक चांगला खेळ करतोय. दुसरा सलामीटर आपण पाहतोय विकास. बघा विकासचा जर आतापर्यंत विचार केला तर पहिला चेंडू आता स्ट्राईकवरती येताना दिसतोय आपल्याला. म्हणजे पहिल्या षटकापर्यंत विकासला आपण नॉन स्ट्राईक गेटवरती उभं राहताना पाहिलं होतं. धावफलक धावा पहिल्या एका चेंडू नंतर 15. आणि मी का म्हटलं होतं की अपसेट करणार, कारण याच मैदानावरती 2 वर्ष अगोदरचा या 2 संघामधला मॅच जो टाईट मॅच झाला होता, अपसेट का म्हटलं होतं, उलटफेर का म्हटलं होतं, त्याचा प्रत्यय त्या 2023च्या स्पर्धेमध्ये पहिलं पर्व होतं. आणि त्या पहिल्या पर्वामध्ये तो आपण उलटफेर ज्या पद्धतीने उल्लेख करतोय, म्हणून मी उल्लेख करतो टाईट मॅच, चुरशीची लढत, रोमहर्षक मॅच, या 2 संघामधले रंगलेला सामना आपण पाहिला होता. स्कूप केला विकास, खेळलाय झकास आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेग रिजन मध्ये चौकार. बघा अमितचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर गेले, शफल केला आणि स्कूप केलं. स्कूप करा थोडासा, जसा पल्लू स्ट्रोक बघतात ना तसा पल्लूवाला स्ट्रोक खेळला गेला होता. म्हणजे दिलकरने दिलशाननं बऱ्याच वेळेला फटका केला, त्यानंतर या फटक्याला डेल स्कूप म्हटलं जातं, पण पल्लू स्ट्रोक खेळला गेला होता. चेंडूला पाठवलं तर फायनल रिझनमध्ये चौकार. हे चौकारनं धावफलक जाऊन पोचलाय. तो आता 19 वरती धावफलक पोचलेला असताना आता अर्नाळा संघ काय करणार माहिती का, त्या सामन्यातल्या झालेल्या चुका दुरुस्त करणार. मिस्टेक झाल्या होत्या 2 वर्ष अगोदर, त्या दुरुस्त करणार आणि टीम चिकडोगणे संघ बरोबर तसाच खेळ त्यांना साधायचा आहे तर यश लाभेल. मग यश सर तुमच्या प्रयत्न करावे लागतील तरच तुम्हाला यश लाभणार आहे. एकाने कुठेतरी सरांनी अपसेटचा उल्लेख केला होता, खूप चांगला उल्लेख केला होता, पण मैदानाच्या आतमध्ये तुमचं जे पास्ट आहे तो तुम्हाला थोडंसं विसरून घ्यावं लागेल, कारण की करंट सिच्युएशन तुमच्या मैदानाच्या आतमध्ये करंट परिस्थिती काय, कशा प्रकारे संघाला कोणत्या गोष्टीची गरज आहे ही पाहणं इम्पॉर्टंट. इथून जर का आपण की 52 धावा डिफेन्स करायचे आहेत, पण त्या डिफेन्स करण्याचा माइंडसेट करताना इथून डॉट येणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चांगला स्टार्ट जयेश असू दे की डेल्मॉनचा असू दे की विकास, तिन्ही खेळाडूंना आपण पाहिलं की तिन्ही खेळाडूंनी आक्रमक रूप धारण केले. तिघांना सुद्धा माहिती आहे की आम्ही 52चा पाठला करायचा आहे, पण 52चा पाठला करताना आम्हाला जलद गतीने धावायचं आहे, कारण की मॅचमध्ये समोरच्या सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाला पुन्हा एकदा आणून म्हणजे आणायची संधी नाही द्यायची. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. उलटा पुलटा आडे देडे दे घुमाके अशी बॅटिंग मैदानावरती चालले. पहिला स्कूप केलं
आता रिव्हर्स स्वीप केलं होतं, पोझिशनमध्ये आले आणि बरोबर, आणि रिव्हर्स स्वीप कुठे केलं आहे, बरोबर पॉईंटच्या डोक्यावरनं असा फटका ज्यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह केला जात ना अपिश, तसा फटका हा खेळला गेला होता. या चेंडूला पाठवलं होतं तर सीमा रेषा पार. आणि तुम्ही पहिल्या इनिंगला तो उल्लेख केला होता मी त्या पहिल्या ज्यावेळेला म्हटलं होतं की अपसेट. आता अपसेट तुम्ही उल्लेख केला होता माइंडसेट. माइंडसेट फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही घडता. स्वतःला जर कमजोर समजाल ना तर कमजोरच बनाल, पण स्वतःला जर ताकदवान समजाल तर ती ताकद तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि मागच्या 2 चेंडूवरती विकास दसकर म्हणून विकास खेळलाय झकास झकास बॅटिंग झालंय. आडे तेडे दे घुमाके उलटा पुलटा. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आतापर्यंत बॅटमध्ये आल्यात. पुन्हा एकदा विकास ऑन स्ट्राईक. उलटा पुलटा आडे तेडे दे घुमाके तसा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होत असं ना धावा बघतोय धावफलकावरती 23-23. खूप चांगला उल्लेख केला सर. माइंडसेट तुम्ही बघा, विचार मैदानाच्या आतमध्येच खेळ करा. तुमची थिंकिंग जर का तुमचा विचार बदलला ना तुमचा खेळ सुद्धा बदलेल. आपण पॉवर प्लेमध्ये खेळतोय फक्त पॉवरफुल बॅटिंग आणि समोरच्यानी फक्त डॉट घेण्याचा जर का माइंडसेट असेल की तेही नाही, कारण की समोरचा सुद्धा बॅट आक्रमक खेळ खेळण्यासाठी फुल टच चेंडू कव्हर मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषा पार चौकार. थँक्यू. माइंडसेट बघा, मी अनाचा उल्लेख आक्रमक का केला होता, ते तसंच खेळतात. आक्रमण करणं, अटॅकिंग खेळणं. आणि इथेच नाही आहे, म्हणजे बऱ्याच स्पर्धा विपुल आपण अंडरआर्मच्या देखील आपण कव्हर करता. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये आक्रमक खेळणारा संघ अर्नायस आहे, अटॅकिंग. आणि ती आक्रमकता त्यांनी ओव्हरआर्ममधून अंडरआर्ममध्ये नेले किंवा अंडरआर्मवरनं ओव्हरआर्ममध्ये आणले, पण त्याचा फायदा त्यांना झाला आहे. आणि तो फायदा असा झाला आहे की ते कितीही धावसंख्येचा पाठलाग करो ते याच पद्धतीने खेळतात. आणि या पद्धतीने खेळल्यामुळे काय होतं माहिती का, प्रतिस्पर्धा तुम्ही सांगितलं की त्यांना परतण्याची संधी मिळेल न मिळेल, परत येण्याचे दरवाजे बंद करतात. आता विकास दसकर या मागच्या 3 चेंडूवरती 3 चौका टोकून प्रतिस्पर्धेला काय सांगतोय की तुमचे परतीचे दोर आम्ही कापून टाकतोय, तुम्ही परत येणार नाही मॅचमध्ये. त्याची काळजी या मागच्या 3 चौकारानं आतापर्यंत घेतले. धावा झाल्या धावफलकावरती आपण बघितलं 3 चौकार आल्यात, 13 धावा धावफलका या षटकामध्ये आल्यात. पहिला 14, आता 13, स्कोर 27. खूप चांगला उल्लेख केला. जर तुम्ही अर्नाळचे खेळाडू, निश्चितच 2 खेळाडूचा उल्लेख इथे आवर्जून केला जाईल. त्यावेळी आपण शेवटच्या चेंडूवरती जातोय. हो, ऑन साईडला शॉर्ट मिड विकेटला चेंडू सर्कलच्या आतमध्ये फील्ड केले गेलं. सिंगलनी षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 28. बघा सर, तुम्ही जशा प्रकारे उल्लेख केला होता की अर्नाळचे खेळाडू जे आक्रमक खेळ खेळण्यासाठी जाणले जातात, तसंच खूप बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा विघ्नेश साखरतोडे असू दे की जयेश घरत, या दोघांनी खूप प्रभावित केले. बॉक्स क्रिकेटमध्ये खेळताना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दोघांनी खूप प्रभावित केले. आक्रमक खेळ खेळण्यासाठी दोन्ही खेळाडू जाणले जातात. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्या दोघांकडे नेहमी पाहतो अर्नाळचे दोन्ही खेळाडू, कारण त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आहे, पॉझिटिव्ह अप्रोच आहे. धावा धावफलकावरती 28, 28, 24 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 24 धावा. चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मैदानावरती आहेत. आणि मी जसं बोलला पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू बघा, नजर नाही तर नजरिया. नजर असते प्रत्येकाची पाहण्याची, पण तो नजरिया दृष्टिकोन जो महत्त्वाचा आहे तो कुठल्या म्हणजे गणितामध्ये नाही आहे, भूमितीमध्ये पण नाही आहे. तिथे त्रिकोण आहे, चौकोन आहे, अष्टकोन आहे, पंचकोन आहे, पण दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. 18 चेंडू आणि 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष, एक यंगस्टर आहे. आणि हर्षनं मागच्या 2 वर्षामध्ये केलेली प्रगती ही देखील आपण पाहिलेली आहेत. फक्त आता सिच्युएशन थोडीशी क्रुशियल आहे, मोमेंट थोडीशी क्रुशियल आहेत. इथे एक तर तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. जसा डोंबाऱ्याचा खेळ असतो बघा, डोंबाऱ्याचा खेळ असतो तो तारेवरनं जात असतो. 2 गोष्टी असतात. एक तर त्या तारेवरनं त्या साईडला जायचं आहे आणि त्यावेळेला आपला तोल सांभाळायचा आहे, बॅलन्स नाही ढळू द्यायचा आहे. आता हर्षला ते करावं लागणार आहे. 18-24चा मॅच आहे, आपला तोल नाही ढळू द्यायचा, म्हणजे धावा नाही द्यायच्या आहेत. आणि त्याच वेळेला त्या बाजूला जायचं आहे म्हणजे विकेट घ्यायचे आहेत. 2 गोष्टी करायच्या आहेत, विकेटही घ्यायची आहेत आणि रनही नाही द्यायचे आहेत. निश्चित जर का या षटकामध्ये कमीत कमी धावा आणि एखादा जर का ब्रेक थ्रू आला तर सामन्यामध्ये हर्ष कमबॅक करून देऊ शकतो. कारण की आपण दोन्ही बॅटरना पाहतो, दोन्ही बॅटर फक्त आक्रमक खेळ. 18-24चा इक्वेशनमध्ये 3रं षटक मॅचला वळण देणारं षटक असणार आहे. जर का या षटकामध्ये एखादा जर का ब्रेक थ्रू आला तर मॅचमध्ये पूर्णपणे सर्वेश्वर चिखल डोंगरी संघ कमबॅक करताना दिसेल. आणि त्या साईन आधारानं डेल्मॉन आणि आपण जे
विकासला पाहतोय. विकासला जर का विचार केला तर मागच्या षटकामध्ये 3 चौकार आणि धावफलक एक चांगलं सेट केलं गेलं. म्हणजे 2 षटकाचा म्हणजे पॉवर प्लेचे षटक होते, त्या पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग झाले 28 धावा. तिथे षटकार नाही. जर का आपण मनामध्ये विचार केली पॉवर प्लेचे षटक आहे, फक्त षटकार मारण्याचा माइंडसेट नव्हता. सर्कलच्या वरतून क्षेत्ररक्षण जशा प्रकारे होतं, जशा प्रकारे सरांनी उल्लेख केला की नजर कमजोर असली तरी चालेल, पण मैदानाच्या आतमध्ये घेताना नजरिया मजबूत आहे. एक चांगला खेळ खेळतात. 28 धावा धावफलकावरती. तिसरा षटक घेऊन आल्यात हर्षला आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन येतात 28 धावा. इथून आपण पाहतो डेल्मॉन आणि विकासला एक चांगली जोडी. मग तिसरं षटक एखादा ब्रेक तू जर का या षटकामध्ये आला तर मॅचला थोडंसं सर्वेश्वर चिखलडोंगरी कमबॅक करून देऊ शकतं का, अशा प्रकारे सरांनी उल्लेख केला होता की हर्षमध्ये प्रगती करते 2 वर्षांनी, तशा प्रकारे प्रगती करते, पण इथून मॅचमध्ये कमबॅक करून द्यायचं आपल्या संघाला. फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मनामध्ये कुठेतरी होता, पण सिंगलवरती स्वतःला थांबवलं गेलं. एकरी धावफलक पुढे सरकताना धावफलकवरती धावा 29 धावा. 29 धावा धावफलकावरती. 23 धावा अजूनही करायच्या आहेत. आणि या बऱ्याच गोष्टीचा चर्चा ज्यावेळेला आपण करतोय ना की पॉईंट ऑफ व्ह्यू असेल, पाहण्याचा दृष्टिकोन असेल किंवा गेम ऑफ द सिच्युएशन, म्हणजे ज्यावेळेला आपण मॅचची सिच्युएशन काय परिस्थितीनुसार तुम्हाला ढाळायचं आहे. जशी परिस्थिती मग आमच्या भारत यांनी म्हटलं होतं गाव तसा वेश, जसा परिस्थिती असेल तसं तुम्हाला वागावं लागतं. आज थंडीचे दिवस गेले आहेत, उन्हाळ्याचे दिवस आलेत, त्याच्यामुळे त्या लोकरीच्या कपड्यापासून सुती कपड्यावरती आलोय. कारण आहे त्याला कॉटनचे कपडे वापरावे, ते चेंजेस करावे लागतात. तसं आता इथेही चेंजेस करावे लागणार आहेत. चेंजेस बघा, चेंज केला, थोडासा बदल केला, चेंडूचा वेग कमी केला, चेंजेस करावे लागतात. आणि जो सूर्य आपल्याला हिवाळ्यामध्ये हवावासा वाटतो ना, तो सूर्य आता उन्हाळ्यामध्ये नकोसा वाटतो. हेही बदल झाल्यात. आणि मॅचमध्ये बघूया अजून काय बदल होतो का. 16 चेंडू आणि धावा करायचे 23. चेंज ऑफ द स्पेस सुद्धा केली होती. आपण पाहतोय धावफलक धावा 29 दोन्ही चेंडूचा आतापर्यंत घ्यायचा आहे. तशा प्रकारे हर्ष इथून जितके डॉट होतील तिकडे मॅचमध्ये मजा येणार आहे. शफलून मारण्याचा प्रयत्न, उलटा चेंडू, हो सुरेख झेल टिपला गेलाय. शॉट थर्डमॅनला पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. दोन्ही हातामध्ये पुढे झेल टिपला गेला. डेल्मॉन बॅक टू द डिपार्ट्स. गाना वादले खुशियों की सौगात लेके. विकेट भी ऐसा है, विकेट पण असा खुशियों की, रुका है कहर, चढी है खुशी की लहर. थोडासा कहर रुका आहे आणि इथे आला, म्हणून मी हर्षचा उल्लेख केला होता. ही जी तारेवरची कसरत आहे, ज्यावेळेला धावा रोखायच्या आहेत आणि विकेट देखील घ्यायचे आहेत. मागच्या 3 चेंडूवरती तो खेळ आपण पाहिलाय. डेन्मॉनला परतावं लागतंय, ते मैदानाच्या बाहेर पॅव्हलियनच्या दिशेनं यावं लागतंय. आणि आता बॅटिंगसाठी फलंदाज अमित तांडेल, अजून एक असा खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर आहे. आज पाहिलं तर म्हणजे वसई तालुक्यातलं जे टॉप क्लास गोलंदाज असतील त्यामध्ये समावेश आहे. पण आता इथे संधी मिळाली आहे त्याला टॉप ऑफ द ऑर्डर. त्यालाही कारण आहे, त्याला टॉप ऑफ द ऑर्डर का संधी मिळाली आहेत, का तो आलाय, त्यावरती चर्चा होईल. पण या षटकामध्ये चर्चेमध्ये आणलंय ते हर्षनं पुन्हा एकदा चर्चा करण्यास भाग पाडलाय, चर्चेमध्ये आणलंय, डिस्कशन झालंय, सोल्युशन शोधलंय. डिस्कशन सोल्युशन. हा कुठं चेंडू अमितला का आणलाय, यासाठी आणलंय. टॉप ऑफ द ऑर्डर, टॉप क्लास खेळायचा आहे आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने. थँक्यू. याच्या अगोदरचं गाणं चिकडोंगरीसाठी होतं, खुशियों की सौगात. आता हे अरणासाठी होतं, आपके आने से. अमित तांडेल के आने से बाहेर आई आहे आणि षटकारही आलाय. बघा 4 चेंडूचे आतापर्यंत घेस झाले. धावफलक धावा 35-35. बघा काबाडोलं तर अमितला हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट. अमितने सुद्धा दाखवून दिले की का वरती बॅटिंगसाठी पाठवलं गेलं. एक चांगला फटका ऑन साईडला आपण पाहिला. ओहो, बॅटच्या गेले जे क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट टर्नमॅनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगलने धावफलक पुढे सरकते. बघा एक चांगला कमबॅक हर्षने सुद्धा करून दिला होता. पण तिकडे आपण लेफ्ट हँडर बॅटर अमितला येताना पाहिलं. अमितने ते षटक होतं त्याला थोडंसं ऑन करून दिलं.
कारण की ते षटक त्यांच्या बाजूने चाललं होतं. 3 चेंडूंवर फक्त 1 धाव दिली होती. त्यानंतर चाललं 4थ्या चेंडूवरती षटकार मोमेंटम जे चालू होतं सर्वेश्वर चिखलडोंगरी त्याला साईनाथ अर्णाने आपल्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न अमित करतोय. नक्की म्हणून म्हटलं तर म्हणजे जीवनामध्ये वागताना तुमची नीती आणि मैदानावरती जाताना रणनीती या दोन्ही महत्वाचे आहेत. तुमची नियत कशी आहे, तुमची नीती कशी आहे याच्यावरती ठरणार की तुम्ही किती मित्रपरिवार जमा करणार. आणि तुमची रणनीती जर योग्य असेल तर तुम्ही सक्सेस होणार. आणि अर्णाला ती दाखवली होती. हर्षने 1 खराब चेंडू हाताळला, 1 शॉर्ट ऑफ लेन आणि त्याच्यावरती षटकार आलाय. नाही तर व्यवस्थित कंट्रोल केलं होतं. दुसऱ्या बाजूला विकास बराच वेळ नॉन स्ट्रायकरला उभा होता. आता स्ट्रायकर एंडला विकास अकोटाप्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पूल करण्याचा होता. 40 लक्ष वेगाने चेंडू परत अमित पुतले होते तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये भरपूर ड्रामा पाहिला, चांगले चेंडू पाहिले, विकेट पाहिला, षटकार पाहिले. संघाची धावसंख्या जर आपण बघितली जाऊन पोचली ती आता 37 म्हणजे 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ आहे, 15ची आवश्यकता आहे. 18-24 होते. मागच्या ओव्हरमध्ये 9 रन आल्यात. एक थोडासा हलकसा धून ऐकूया, गाणं ऐकूया आणि येऊया 12 चेंडू 15 मध्ये. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए हमरी बॉडी से, हमरी बॉडी से, हमरी बॉडी से प्राण रे, हमरी बॉडी से प्राण रे. थँक्यू. जान बघा, जान लेना और जान लेना म्हणजे ऐकायला सोपं वाटतं, पण जान लेणं म्हणजे एखाद्याचा जीव घेणं आणि जान लेणं म्हणजे एखाद्याची माहिती घेणं. आपको दोन्ही आहेत, माहिती घ्यायची आहेत. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मी तुमच्या दिशेने येतोय. महत्वाचं षटक आहे, त्यामुळे चर्चा झाली हे षटक कोण हाताळणार. बघा मनीषला आपण पाहतोय 4थं षटक म्हणजे मॅचला आपण बघा शेवटच्या चेंडूवरती काय इक्वेशन असेल ते नंतरला पाहिलं जाईल. पण त्याआधीचे 4थं षटक म्हणजे इम्पॉर्टंट 6 हे येणारे 6 चेंडूवरती कशा प्रकारे इक्वेशन असेल इम्पॉर्टंट असेल. कारण की या 6 चेंडूमध्ये किती धावा दिल्या जातील, कारण की या जर का 6 चेंडूमध्ये जर का कमी धावा आल्या तर शेवटच्या गोलंदाजाला थोडंसं जास्त धाव असेल. पण या 6 चेंडूमध्ये जर का इथून जास्त धावा आल्या तर मग शेवटच्या गोलंदाजाला सुद्धा थोडंसं माइंडसेट मनामध्ये बॉल टू बॉलचं इक्वेशन असेल तेव्हा गोलंदाजाचं माइंडसेट सुद्धा थोडंसं खचलेलं असेल. म्हणून आधी अशा प्रकारे उल्लेख केला की शेवटच्या षटकात आज एक निर्णायक 6 चेंडू, कारण की शेवटच्या षटकाचं इक्वेशन काय येणारी काय वेळ थोड्याच वेळात दर्शवली जातील का शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. कारण की 12-15ची मॅच, 12-15ची मॅच आपण मनीषला पाहतोय. शेवटचं म्हणजे 4थं षटक. ओहो, सुंदर पॉईंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतो, दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, चेंडूला फेकी करेपर्यंत सिंगल 2 धावा कंप्लीट होताना दिसतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा सुद्धा, बॅकअप सुद्धा चांगला आहे. 2 धाव फलक पुढे सरकताना आपण पाहतोय. मग एक चांगला चेंडू आता आउटसाइड जो ऑफस्टम्प चेंडू होता त्याला ऑनसाइडला नाही खेळलं गेला. ओहो, पंच आमच्या दिशेने वळतात. नोचा इशारा सर तुमच्याकडे आधीच बँक बॅलन्स थोडासा कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अशा चुका सुद्धा चालणार नाही. आता जे 12-15चं इक्वेशन होतं ना ते 12 चेंडू 12 धावा. ना कितीकानं वाटलं बाबा इतका बाहेरचा बॉल विकास का खेळला गेला, कारण क्रीजच्या बाहेर होता. त्याला माहिती होतं नो बॉल आहे, हे प्रेझेन्स ऑफ माइंड होतं. खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मनीष एका बाजूला पहिल्या चेंडूवरती चूक जरूर झाले, मिस्टेक जरूर झाले, पण त्या चुकीमधनं दुरुस्ती व्हायची, चेंज करायचं आहे. तसं म्हणता नाही ना, नातं थोडंसं जुनं झालं ना की त्याला थोडंसं रिफ्रेश करायचं, बिघडलं तर त्याला रिपेअर करायचं, आणि असं वाटलं की बाबा संपतंय मग त्याला रिचार्ज करायचं. आता इथे रिपेअर करायची वेळ आले, दुरुस्त करायची वेळ आले. दुरुस्त करावं लागेल. सर्वेश्वर चिखलडोंगरीला मॅचचं इक्वेशन थोडंसं दुरुस्त करावं लागेल. ओहो, पुन्हा एकदा चलत गतीने चेंडू आदळला, शरीरावरती चेंडू आदळला. शॉर्ट टर्नमॅनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत सिंगल पंच आमच्या दिशेने होत आहेत. लेग बायचा इशारा करून दाखवत आहेत. एकनी धावफलक पुढे सरकताना धावफलकर धावा 41. 41 धावा जर का 2 नसता आले तरी 2 धावा असतं, पण तिकडे एक चेंडू सुद्धा अतिरिक्त मिळाला. म्हणजे मॅचमध्ये जर का आपण बघितलं सर्वेश्वर चिखलडोंगरी परतायचं असेल तर फक्त डॉट एक ऑप्शन आहे. अन्यथा साईनाथ अर्णाचा संघ बघा सिंगल डबलने सुद्धा स्ट्राईक रोटेशन सुद्धा ऑन राहिलं. ते स्ट्राईक रोटेशन डोकेदुखी असणार आहे सर्वेश्वर चिखलडोंगरीसाठी. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला की डॉट बॉलनं जास्त काही हे नाही, विकेट नाही येणार आहे, पण एक डॉट बॉल समीकरण बिघडू शकतं, थोडासा चेंज होऊ शकतो मॅच, आणि ज्याचा उल्लेख देखील चांगला केलाय मनीष. पायावरती चेंडू आदळला, विकेट 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 विकेट. डॉट बॉलचा उल्लेख केला, डॉट बॉल आहे पण परिणाम साधायचा ना तर विकेट पाहिजे. विकेट गडी बाद.
हा भार सोसना जड झाले पिकावानी अंगात ज्वार भरले तुझ्या पेटीचं पाच पाणी थँक्यू. बघा मनीषने सुरुवात इतकी चांगली नव्हती केली. पहिल्या चेंडू थोडासा स्वेर हाताळला होता, त्यानंतर हा थोडंसं शफल केलं होतं अमितनं, आणि शफल करत असताना बरोबर मिडल लाईन लेगवरती बरोबर त्या इम्पॅक्ट बघितला. इम्पॅक्ट ऑन लाईन आहे आणि पुढे जाऊन स्टंपला इथे लागतोय, जसं आपण रिप्लेमध्ये पाहिलं होतं. आणि हा DBN आहे, तर तुम्हालाही माहिती आहे क्लिअरिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी असणार आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं की फार कमी वर्षामध्ये DBNनं या यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला ते आले 2017 नंतर, त्यानंतर मागच्या काही वर्षामध्ये केलेली प्रगती ते देखील आपल्याला पाहिली आहेत. कारण या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये टिकून राहायचं, तर स्वतःला अपडेट ठेवायचं आणि वेळेवरती अपग्रेड करायचं आहे. विकेट आलाय, अपडेट झालाय, फक्त अपग्रेड होत आहे का बघूया. तेही पाहावं लागेल. आणि कोणता खेळाडू आहे, मनीष आहे गोलंदाजी मारवरती, खरं त्याने कमबॅक सुद्धा करून देतोय. कशा प्रकारे रिपेअर करते, सरांनी उल्लेख केला होता की रिपेअर करून खरंच दाखवतोय. बघा इथून डॉट आलाय, डॉट नंतर विकेट सुद्धा आलाय. डॉट जितकं इम्पॉर्टंट आहे, विकेटने मॅचचं थोडंसं मोमेंटम स्वतःच्या बाजूने शिफ्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. ओहो बॅट का किनारा, यस यस पुढे. हो थोडंसं शेंडूवरती इझी जाण्याचा प्रयत्न केला होता, शॉर्ट फाईंड लेगला होते, मिस्टेक. आता ही मिस्टेक किती महाग पडेल, इथून दोन गोष्टी घडल्या जातील. इथून जर का कॅच टिपला असता तर मोमेंटम पूर्णपणे सर्वेश्वर चिखलडोंगरीकडे असतं. इथून झेल सुद्धा सुटला गेला, एक धाव सुद्धा आली आणि गोलंदाजाचं सर थोडंसं काय ना मनोबल थोडंसं खचलं जाते. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा इथे विकेट जाण्याची शक्यता होती. प्रवीण पाटील आले होते, पण चेंडू टिपण्याची जी पद्धत होती थोडीशी वेगळी होती. कारण चेंडू बॅटच्या टॉपला लागला होता. ज्यावेळेला टॉपला लागतो तेव्हा एकदा गिरकी घेतो, फिरकी घेतो. ती फिरकी क्षेत्ररक्षक देखील घेतले. हा झेल सुटलाय, जीवनदान लाभले. तो मोमेंटम वाटत होता त्या बाजूला जाईल, तो मोमेंटम पुन्हा एकदा या बाजूला आलाय. आणि आता फक्त मोमेंटम या बाजूला नाही आलाय, विकास दसकर देखील या बाजूला आलाय, तो त्या एंडला होता. या सगळ्या गोष्टी आहेत. विकेट गेला असता तर विकास दसकर या बाजूला असते, पण विकेट नाही गेलाय. एक धाव देखील आले आणि त्यानंतर आणि म्हणून असं म्हणा की जले पे नमक छिडक दिया. थोडंसं एक तर धाव आले, विकेट नाही आलाय. मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकरला. विकेटच्या बॅटमधनं चेंडू चालाय, वेगानं चालाय, क्षेत्ररक्षक झालाय, पोचलाय, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत दुसरी धाव वेगानं 2 धावा चेंडूवरती पूर्ण. जलेपे नमक छिडक दिया. फक्त तो नमक टाटा नमक आहे का पतंजलीचा तो फरक नाही पडत, पण एकदा का लागला का त्याचा तडका लागतो. आणि 2 धावांनी धावफलक जाऊन पोचलाय. 44, 8 धावांची आवश्यकता आहे. बघा येणारे 7 चेंडू आणि 8 धावा, पण शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहतोय 7-8चं इक्वेशन आहे. खूप चांगला उल्लेख केला. त्यानं मोमेंटम शिफ्ट झाले. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा आपण पाहिलं. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते, पण चांगली रनिंग. ओ हो पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. ओ हो झेल सुद्धा सुटलाय आणि चेंडू सुद्धा चाललाय सीमारेषा पार, चौकार. रिप्ले बघा. मनीषचा चेंडू होता, विकासनं ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक रेग्युलेशन कॅच होता, साधा सोपा कॅच. कठीण करून घेतला का, तुम्ही चेंडूच्या लाईन मध्ये नाही आलात, लांब राहिलं. तुमचे ज्यावेळेला गुडघे खाली गेले ना, ज्यावेळेला गुडघा वागतो, बेंड होतो ना, त्यावेळेला एल्बो पण पुढे जातो. इथे ते घडलं होतं. गुडघा वाकला, एल्बो बेंड झाला, चौकारी झालाय. आता खऱ्या अर्थानं जलेपे नमक चिडक दिया. 4 धावा. आता तो टाटा नमक नाहीये, पतंजली पण नाहीये, आपल्या वसईच्या इशला मिळतो ना तो आहे. तिथे मिठागरामधला आहे. कारण बरेचसे आपले अगदी बांधव पण आहेत ना तिथे, त्याच्यामुळे तिथला तो नमक आहे, मीठ आहे, ते थोडंसं छेडले. आता 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या त्या 4. मग सर्व जलेपे नमक छिडक दे. कारण की आता इथून मॅचमध्ये जर का विचार केला तर सर्वेश्वर चिखलडोंगरी पूर्णपणे बॅकफुटला येताना दिसतोय. बघा नेहमी उल्लेख केला होता मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की क्षेत्ररक्षणाचा दर्जा, बॅटिंग बॉलिंग करण्यासाठी तुमच्याकडे गोलंदाज फलंदाज चांगले असतील, पण मैदानाच्या आतमध्ये खेळताना त्याच्या व्यतिरिक्त क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुमचा कशा प्रकारे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट होते. इथे कॅचेस विन मॅचेस इथून जर का आपण पाहिलं या मॅचमध्ये सर 2 ते 3 झेल सुटले गेले. तिथून मोमेंटम सुद्धा तुमच्या बाजूने राहिलात. जेव्हा क्षेत्ररक्षण करताना तुमचा दर्जा इतका खाली पडतो, गोलंदाजाचं मनोबल सुद्धा पूर्णपणे खचलं जातं जेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ नाही मिळत. नाही म्हणून म्हणजे त्याला काय सांगतो की तुमच्याजवळ जरी S23 असला, आयफोन जरी असला, पण त्याच्यातलं फंक्शन जर वापरण्याची तुमची
तेवढी कुवत नसेल तर फक्त तो फोटो काढायला उपयोगाला येतो, बाकी काय त्या फोनचा उपयोग होत नाही. तसं क्रिकेटमध्ये आहे, तुमच्याकडे बॅटिंग आहे, तुमच्याकडे बॉलिंग आहे, पण या तिन्हीना सामावून घेणारं जे फिल्डिंगवालं क्षेत्र आहे ना, तिथे जर तुम्ही कमी आहे तर S23 अल्ट्रा घ्या, नाही तर आयफोन घ्या, फक्त फोटो काढत राहा. त्याचे बरेचसे फंक्शन आहेत. त्याचा रॅम मोठा असतो, प्रोसेसर जबरदस्त असतो, जो तुम्हाला चांगली कामगिरी करून देऊ शकतो, पण त्याचा फायदा होत नाही आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मग 6-4 इकडून कोणत्या संघाला तर फायदा होईल? साईनाथ अर्नाला या संघाला निश्चितच फायदा होताना दिसतोय. झेल सुटला, तिथे चौका सुद्धा गेला, हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट होती. हो शबलवर मानायचा वरती पुन्हा एकदा बॅट का किनारा, शॉर्ट दरम्यानला पुन्हा एकदा चांगला झेल टिपतोय त्याच दिशेने. पुन्हा एकदा बॅक टू द डिपार्ट जाताना दिसतोय आपल्याला करण. दिल का पुकारा लो मैं आया मिलने दोबारा मंजिल प्यार तुम्हारा मैं हूँ सागर तुम हो किनारा. थँक्यू. त्याच किनाऱ्यावरती जायचंय, त्याच किनाऱ्यावरती जायचंय आणि 2 किनारपट्टीवरती संघ आहेत. बघा, ज्यावेळेला एखादी बोट किंवा एखादी नाव ज्यावेळेला समुद्र किंवा नदीमध्ये बुडते ना, ती मध्ये नाही बुडत, ती किनाऱ्यावरती बुडते. का? प्रत्येकाला उतरण्याची घाई असते. जब किसी नदी में या समुद्र में नाव जब डूबती है ना, तो बीच में नहीं डूबती, किनारे पे डूबती है. क्यों? उतरने की जल्दी रहती है. गडबड होते आणि मग एका बाजूला कलंडते. आताही ती गडबड झाली, आताही ती गडबड झाली. किनाऱ्यावरती सुखरूप उतरायचं आहे, किनाऱ्यावरती जर जायचं आहे तर गडबड नाही करायची आहे, गोंधळ नाही करायचा आहे. पण हर्षनं सांगितलं आहे, मी आहे, मी तयार आहे, मी तयार आहे. हे चॅलेंज स्वीकार करण्यासाठी 5 चेंडूचा खेळ आहे, 4 धावांची आवश्यकता आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे नेस्टर तंबा. असा खेळाडू जो स्वतः समुद्र पारी गेलाय, तिथेही खेळलाय, म्हणजे एक अचिव्हमेंट आहे अर्नासाठी खरं त्यानं, की आपला या मातीमध्ये वाढलेला आज जर इंटरनॅशनल लेवलपर्यंत जातोय, ते एक अचिव्हमेंट अर्नासाठी आहे. आणि असं आता नेस्टर ऑन स्ट्राईक, पण हर्ष त्याने एक असा खेळाडू ज्याने आंतरराष्ट्रीय गाजवले. आणि दुसऱ्या बाजूला आहे मैदान, पुरा पाण्याचं मैदान, पाटील परिवाराची स्पर्धा, पाटील चषक 2025 गाजवण्यासाठी हर्षी तयार आहे. हर्ष समोर नेस्टर, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, तुम डाल में पाक. हर्षी तयार आहे हे मैदान गाजवण्यासाठी. आता समीकरण इंटरेस्टिंग आहे. चेंडूचा खेळ राहिला 4 आणि धावा करायचे आहेत 4. त्या फेविक्विकची ॲड आहे ना, मासे पकडायला जातो तेव्हा 4 मासे येतात, 4 ही 4ची कहाणी आहे. येणारे 4 चेंडू आणि 4 धावा इम्पॉर्टंट मॅच मध्ये कशा प्रकारे इम्पॅक्ट टाकतो हर्ष. बघा हर्षचं ते षटक होतं, फक्त एक आखोटप्पाचा चेंडू जर का नसता आदळला, तो षटकार नसता असता तर मॅचची परिस्थिती सुद्धा वेगळी असती. इथून जर का तो झेल टिपला असता, तिथे सुद्धा परिस्थिती वेगळी असती, म्हणजे तुमच्या एक्स्ट्रा धावा गेल्या इकडे कुठेतरी कामी आल्या असता. पण इथून सुद्धा परिस्थिती बदलली नाहीये. जशा प्रकारे सरांनी उल्लेख केला होता की अपसेट खूप चांगला कमबॅक करून दाखवतो. अपसेटचा उल्लेख केला होता की सर्वेश्वर चिखलडोंगरीचा संघ इथून खूप बऱ्याचशा मोठ्या संघांना अपसेट करून सुद्धा या संघाने ठरवलंय. 4 चेंडू 4 धावा. हो ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, हो थोडासा जास्त ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्या दिशेने वळत आहेत, वाईटचा इशारा. सर इथून थोडीशी चुकी करते हर्षच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 3 धावा. नाही, चुका होणार. सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चलाय. आपण पण लॉंग ड्राईव्हला जातो ना, 1-2 वेळेला टायर पंक्चर होतो. आता काय झालंय, ते ट्यूबलेस टायर झाले आहेत म्हणून बरं झाले, नाही तर जास्त टेन्शन वाढायचं. सफलता के मार्ग पे कोई 1-2 बिना पंक्चर के नहीं चलाय. पंक्चर होणार, पण त्याही परिस्थितीमध्ये पुढे जाण्याची इच्छा ठेवायची. अर्नाळा चिखलडोंगरे दोन्हींना शुभेच्छा आहेत. मॅच ऑन आहे. 2 वर्ष अगोदरचा मॅच, 2023 ची स्पर्धा. तसाच मॅच चाललाय. चेंडू चाललाय, जोपर्यंत फिल्डर येईल फील्ड करेल. एक धाव चेंडूवरती पूर्ण, दुसरी धाव घेताना विकेट. तसाच मॅच चाललाय. आता पाटील परिवाराचे काही सदस्य आहेत ते आठवतात की 2 वर्ष अगोदर कसा मॅच झाला होता. फ्लॅशबॅक मध्ये जात आहेत, स्वतःला पाठवतात, तिथे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करतात. तसाच मॅच मैदानावरती चाललाय. विकेट, गडीबाद. सुनो जी, मैं हूँ मन मौजी, करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी. 1 2 का 4, 4 2 का 1. थँक्यू.
वन टू का फोर करण्यासाठी विघ्नेश आलाय, पण त्याने सुरुवात कुठून केली गाण्याची? ए जी ओ जी लो जी सुनो जी. पहिला 2G 3G 4G आणि आता 5G. आता 5G आलाय, थोडंसं स्पीड झालाय, स्पीड जनरेट झालाय, पण मॅच मध्ये रोमांच देखील आलाय. जसा भरपूर पाटील बरोबरती महिला देखील आहेत. एखादा रोजचा सिरियलचा भाग चुकला ना तर बघावं लागतं दुसऱ्या दिवशी काल काय घडलंय. आता 2023ला काय घडलंय हे प्रत्येकाला माहिती आहे. 2025ला दोन संघ आहेत, हे दोन संघ एकमेकांसमोर आहेत. कोणी कोणाला धोबी बजार दिली होती, कोणी कोणावरती विजय संभवत केला होता माहिती आहे, पण समीकरण बघणं गरजेचं आहे. कहाणी आहे 3 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 2. बघा इथून मॅच ऑन आहे पूर्णपणे. हर्षने मॅच मध्ये स्वतःला कमबॅक करून देते. 3 चेंडू आणि 2 धावा. इथून जर एखादा डॉट आला तर पूर्णपणे मॅच पूर्णपणे सर्वेश्वर चिखलडोंगरीच्या बाजूने फिरू शकतो. हो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला फक्त एज आणि फेकी सुद्धा खराब. बॅकअप सुद्धा आहे. बघा इथून जर या फेकी इतकी खराब होती, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा नाही केला गेला, कारण की इथून मोमेंटम कायम ठेवायचं आहे. मॅचचा जर का विचार केला तर 2-1. आता अटॅकिंग फील्ड सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा सर बदल दिसणार आहे. सर्कलच्या आतमध्ये किती क्षेत्ररक्षक होतील, सर्कलच्या बाहेर किती क्षेत्ररक्षक होईल हेही पाहावं लागेल, कारण की 2 चेंडू 1 धावा. 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 1/2 असतं तर सांगितलं तर, पण हे 2/1 आहे. 2/1 आहे. हे कसं माहिती का, म्हणजे ज्यावेळेला चहा घेतो ना त्यावेळेला सांगतो बाबा कटिंग कर, एकामध्ये 2 कर, तसं आहे. हे 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. मागे काय घडलंय, मागे काय झालंय ते आता पुन्हा एकदा नाही बघून चालणार. पुढे जायचं आहे. अर्नाळाने मिस्टेक अर्नाळाने देखील केल्यात, चिखलदोंगरे टीमने देखील मिस्टेक केलेल्या आहेत. फक्त ज्याच्या मिस्टेक जास्त होतील तो पराभूत होईल. मग अर्नाळाने केलं तर अर्नाळा होईल आणि चिखलदोंगरेने केलं तर चिखलदोंगरे होईल. कारण चुका अशा असतात, म्हणजे बरेच जण म्हणतात मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, पण ॲक्च्युअल फॅक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. चुकांमधनं दुरुस्ती करा आणि पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षक बघूया, एक सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज नेस्टर अशा स्पर्धा भरपूर खेळलाय. अशा टाईट सिच्युएशनमध्ये कठीण परिस्थितीमध्ये संघाला आपल्या बाहेर काढलाय. तर हर्ष अशी मॅच आपल्या बाजूला झुकवतोय ना, सर्वांना वाटलं होतं की पराभूत होतोय की काय चिखलदोंगरे संघ, आणि त्यावेळेला त्याने मॅच मध्ये आणून दिले. जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपके हार का इंतजार करते. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट बघतात. हलक्या हाताने खेळलाय सेन्सेबल नेक्स्ट लेवल आहे. ऍक्च्युली नेस्टर आहे, पण नेक्स्ट लेवलला जायचं आहे, पुढच्या टप्प्यामध्ये जायचं आहे. आणि मॅच अटीतडीची मॅच, रोमांचक सामना, रंगलेला मॅच, चुरशीचा मॅच, जिंकलाय टीम साईनाथ अर्नाळा.